आज निघालोय पाटणमधल्या सरकारी दवाखान्यात. आजारी पडलो म्हणून नाही, मित्राचं मेडिकल सर्टिफिकेट काढायचं आहे. त्यासाठी आपला दोस्त आजारी पडलेला, आठवडाभर सुट्टी झाली. दोस्ताचं सर लयच खत्री माणूस, त्यांनी सांगितलंय मेडिकल सर्टिफिकेट आण मगच वर्गात बस. मित्रांनो, ह्योच आमच्या पाटण तालुक्यातला सरकारी दवाखाना. ह्याला सगळीजण कॉटेज बी म्हणतात. आतमध्ये गेल्यावर वेगळं वेगळं विभाग आहेत. आम्ही कक्ष क्रमांक 1 मध्ये गेलो. कक्ष क्रमांक 1 मध्ये आपला दोस्त ऍडमिट होता. त्याचाच केस पेपर शोधायचा चाललाय. पेपर भेटला की वैद्यकीय अधीक्षकांकडे यायचं आणि ऑफिसमध्ये जायचं. साहेबांची सही घ्यायची आणि बाहेर येताच शिक्का पण घ्यायचा, पैसे द्यायचं आणि सर्टिफिकेट घ्यायचं. मित्रांनो, पाटणमधल्या सरकारी दवाखान्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. घरी जाताना विचार आला, देवदर्शन करूया. लायब्ररी चौकातल्या हनुमान मंदिरात आलो. देवाचा आशीर्वाद घेतला. जय बजरंगबली. सगळ्यांनी सुखी ठेव. देवदर्शन करून झालं. झेंडा चौकाच्या मार्गे निघालो आणि थेट घरी आलो. संध्याकाळच्या 6 वाजता सोनक्यानं फोन केला, ऋषी दादा मी पाटणला आलोय, लवकर न्यायला ये. सोनक्याला लागल्यात पावसाळी सुट्ट्या, त्यामुळे तो निवांत होयाला पाटणला राहायला आलाय. अशा तऱ्हेनं अजून एक दिवस पार पडला. व्हिडिओ आवडला असेल शेअर नक्की करा.